नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझे नाव सुदर्शन तानाजी पाटील, मुक्काम पोस्ट घाटनांदरी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. पण या व्यवसायाला कधी सुरुवात केली होती? 2014 साली आपण सुरुवात केली या व्यवसायाला. हा व्यवसाय करण्यापूर्वी आपण काय करत होता? याच्या आधी आपण नोकरी करत होतो. परत आपलं दुकान एक होतं, मोबाईल शॉप, कपड्याचं दुकान होतं, स्टेशनरी. आपल्याला या व्यवसायाची कल्पना कशी काय सुचली? शेतीपूरक कुठला तर व्यवसाय करण्यासाठी आपण काहीतरी मार्ग बघत होतो. त्यासाठी आपण कुक्कुटपालनचा व्यवसाय चालू केला. आपल्याला या शेडसाठी किती खर्च आला होता? आपले 2 शेड आहेत. 220 बाय 30 स्क्वेअर फूटचं हे शेड आहे. त्याच्यामध्ये 6000 पक्षी बसतात. आणि दुसरं एक शेड आहे आपलं 120 बाय 32, त्यामध्ये 4000 पक्षी बसतात. असे 10000 पक्ष्यांचं कपॅसिटीचं शेड आहे आपलं. शेडसाठी साधारणतः 22-23 लाखापर्यंत खर्च आलेला आहे. कोणत्या कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केला आहे? आता सध्या आपलं प्रीमियम कंपनीला ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंट केल्यानंतर कंपनी सगळं आपल्याला देते, पुरवते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची माहिती जरा द्या सर. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय असतं, आपण कंपनीबरोबर ॲग्रीमेंट करायचं. आपण आता ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कंपनी 1 दिवसाचं पिल्लू देते. ते आपण 45 दिवस सांभाळायचं, मोठं करायचं. नंतर कंपनी घेऊन जाते. पण 45 दिवसामधलं पूर्ण मॅनेजमेंट आहे ते आपण करायचं आहे. पूर्ण पक्ष्याचे पहिल्या दिवसापासून 45 दिवसापर्यंत देखभाल करून पक्षी मोठा करणे. त्यामध्ये रोज डोस 8 दिवसाने डोस देणे, रोजच्या रोज मॅनेजमेंट, खाद्य, पाणी सगळं आपल्याला बघायला लागतं. आणि त्यामध्ये कंपनी आपल्याला खाद्य, औषध लागणारी मेडिसन, परत त्यांचा रोज सुपरवायझर येतो, रोज व्हिजिट देतात. काय लागतं कमी जास्त सगळं कंपनी बघते. सर, आपण पक्षी येण्यापूर्वी काय नियोजन करता? पक्षी येण्याच्या आधी 1 ते 2 दिवस आम्ही आतमधून पूर्ण कागद लावून घेतो, तंबू बोर्डिंग बनवून घेतो, आतमध्ये राऊंड टाकून घेतो, लाईट लावून घेतो पूर्णपणे हिटिंगसाठी. नंतर तूस हातरून घेतो, त्याच्यावरती पेपर टाकतो, परत स्टँड टाकून खाद्याची भांडी वगैरे जोडतो, पाण्याची भांडी जोडतो. अशा पद्धतीने नियोजन असतं. सर, पहिल्या दिवशी पक्षी आल्यापासून पहिल्या 7 ते 10 दिवसापर्यंत आपलं नियोजन कसं असते? ब्रीडिंग सिस्टीम कशी असते थोडक्यात सांगा. पहिला जे 7 दिवस असतात तेच महत्त्वाचे असतात. पहिल्या 7 दिवसात काळजी घेतली तरच पुढं आपल्याला पक्षात सक्सेस होऊ शकतो. पहिल्या दिवशी पक्षी आलेल्या दिवशी आपण गोल राऊंड लावून घेतो, त्यामध्ये लाईट सोडतो, पेपर टाकून घेणे. पेपर टाकून घेतले, पक्षी उतरून घेतल्यानंतर गुळ पाणी पहिल्यांदा देणे. त्यानंतर 1 तासानं खाद्य टाकून घेणे. 1 तासानं खाद्य टाकून झाल्यानंतर पक्षी डिस्टर्ब करत राहणे. लहान पक्षी असल्यामुळे डिस्टर्ब करणे दिवसभर. संध्याकाळी रात्रभर पक्षी 2-2 तासाला उठवणे हे महत्त्वाचं आहे. कारण थंडीच्या दिवसात तर एकदम वातावरण थंड असल्यामुळे पक्षी गोळावून बसतो, मर होण्याची शक्यता असते. पहिल्या 10 दिवसात मर भरपूर होते. त्यासाठी प्रत्येक 2 तासाला पक्ष्याला उठवणे गरजेचे आहे. त्यानंतर 3ऱ्या दिवशी जागा वाढवणे, रोजच्या रोज लिटर मॅनेजमेंट, भुसा हलवणे, तूस हलवून घेणे रोजच्या रोज, पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करणे. 7-8 ते 10 दिवस हीट पक्ष्याला बसली पाहिजे. पक्ष्याच्या आतमध्ये जो बल्क असतो तो ऑब्झर्व झाला पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हीट पक्ष्याला बसली पाहिजे. त्याचं मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे सगळ्यात. त्यानंतर परत डोळ्यात प्रॉपर वॅक्सिन झालं पाहिजे. 7व्या दिवशी पक्ष्याची जागा वाढवणे हे पहिले 7 ते 10 दिवस महत्त्वाचे दिवस आहेत. पक्ष्याच्या ग्रोथ वाढायसाठी आपण कोणत्या प्रकारे मेडिसिन वापरतो? ग्रोथ वाढण्यासाठी 3ऱ्या दिवशीपासून आम्ही पक्ष्याला शार्को फेराल देतो, परत कॅल्शियम देतो, कंपनीचे औषध असतात ते पण देतो. आणि पाण्यामध्ये ॲसिड येतं, ते ॲसिड वापरतो पाण्यामध्ये. ॲसिडची गोळी असते ते वापरतो. सर, आपण पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे? पाण्याचं नियोजन आपल्याकडे निपल सिस्टम बसवलेली आहे आपण. निपल सिस्टम असल्यामुळे आपल्याला भांडी काही धुण्याची गरज नाही. रोजच्या रोज 2 टाईम भांडी धुवावी लागतात, त्याची काही गरज नाही. आणि निपल असल्यामुळं पाणी पक्ष्यांना एकदम चांगल्या प्रकारे जातं, शुद्ध पाणी जातं. आणि पक्ष्यांना रोग येत नाही, इकोला होत नाही, कोणत्याही रोगाला पक्षी बळी पडत नाही. सर, आपण खाद्याचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे? खाद्याचं नियोजन ह्याच्या आधी कसं होतं, आपल्याकडे पहिला भांडी येत होती.
पोतं घेऊन जाणे आणि खांद्यावरून पोतं ओतणे. पण आता ती सिस्टम नाही, आम्ही ती सिस्टम बंद करून आता खाद्याची सिस्टम ॲटोमॅटिक बसवलेली आहे. ॲटोमायझन म्हणून आलेलं आहे. तिकडं आपण खाद्य टाकायचं एका जागी. खाद्य टाकल्यानंतर सेन्सरनं आपण चालू केलं, सेन्सर पद्धतीनं प्रत्येक भांड्याला खाद्य पडतं. प्रत्येक भांडं भरत गेले की लास्टच्या भांड्याला खाद्य पडतं. लास्टच्या भांड्याला खाद्य पडल्यानंतर ॲटोमॅटिक बजर वाजतो तिकडं आणि ॲटोमॅटिक बंद होतं आणि सगळ्या खाद्य पोचलं की ॲटोमॅटिक सगळं सिस्टम करतं ती. त्यामुळे आता आपण ॲटोमॅटिक सिस्टम बसवलेली आहे. त्यामुळे आपल्याला खाद्य घालण्याचा ताप पूर्णपणे आपण कमी करून टाकलेला आहे. या सिस्टीमला खर्च किती आला? त्या सिस्टीमला 8 ते 8.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. सर आपल्याला व्यवस्थापनासाठी किती माणसांची गरज लागते? आम्ही तर आता आमच्या दोन्ही शेडला मी आणि आमचे वडील आम्ही दोघंच व्यवस्थापन करतो. सर प्रामुख्याने कोंबड्यावर येणारे रोग कोणते आणि त्यावर काय उपाययोजना केली जाते? रोग म्हणजे बर्ड फ्लू, राणीखेत, परत पाण्याचं नियोजन नसलं, पाणी खराब असेल तर इकोला येतो, पोटात पाणी होणे, लूल ड्रॉपिंग पक्ष्यांचं, अशा प्रकारे रोग असतात. त्यावर उपाययोजना काय? उपाययोजना आता आपण लस देतोय, 8व्या-9व्या दिवशी लस देतोय, 16व्या देतो, 21व्या दिवशी लस देतो. त्यामुळं हे काय रोग येत नाहीत. आता बर्ड फ्लू वगैरे हे रोग येत नाहीत, त्यासाठी आधीच लस देतोय. आपल्या फार्ममध्ये कोणता रोग आला होता का आतापर्यंत? आपल्या फार्ममध्ये असा कोणताही रोग आलेला नाही, कारण आपण वेळच्या वेळी वॅक्सिन वगैरे करतो, प्रॉपर डोळ्यामध्ये वॅक्सिन करतो. त्यामुळे आपल्या शेडला कधीच कोणता रोग आलेला नाही. अटॅक वगैरे येतो पण ते वजन कमी जास्त झाल्यामुळे तेवढा अटॅक वगैरे नॉर्मलमध्ये राहतो. सर आपल्याला या व्यवसायामध्ये कधी नुकसान झालं आहे का? नुकसान आपल्याला कोरोनाच्या वेळी झालेलं आहे. कोरोनामुळे माल गेला नसल्यामुळे मर होत होते आणि मोठा झाल्यामुळे पक्षी कंपनीला पण नेता येत नव्हता, कारण मागणी कमी असल्यामुळे कोरोनात पक्ष्याची मागणी पूर्ण कमी झाली होती. त्यावेळी नुकसान झालं होतं, पण कंपनीचं फार्मिंग असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. आपल्याला जेवढं आपलं मेहनत गेलेली आहे तेवढे बेनिफिट कंपनीनं आपल्याला दिलेलं आहे. सर हा व्यवसाय करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? काळजी या व्यवसायामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा पडदे मॅनेजमेंट, कर्टन मॅनेजमेंट केलं पाहिजे. वेळच्या वेळी थंडीचं कर्टन मॅनेजमेंट, परत ना उन्हाचं, वाऱ्याचं सगळं कर्टन मॅनेजमेंट पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लिटर मॅनेजमेंट म्हणजे तूस हलवणे. तूस वेळच्या वेळी हलवली पाहिजे, रोजच्या रोज तूस हलवली पाहिजे. पहिल्या दिवसापासून 30 दिवसापर्यंत तूस तर हलवलीच पाहिजे रोजच्या रोज. तिसरं म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट. पाण्याचं शुद्ध पाणी गेलं पाहिजे, वेळच्या वेळी पाणी चेंज झालं पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे. यासाठी आपल्याला महिन्याला खर्च किती येतोय? महिन्याला खर्च सांगायचा झाला तर खर्च तसा कंपनी आपल्याला सगळं हे मेडिसन वगैरे देते, त्यामुळे खर्च तसा काही येत नाही. तरी पण आपण आपल्या पक्ष्यांना चांगल्या पद्धतीने ग्रोथ वगैरे येण्यासाठी बाहेरून थोडंफार औषध वापरतो, त्यासाठी 10-12 हजार रुपयेपर्यंत खर्च येतो. सर आपल्याला प्रत्येक बॅचला किती रुपये निव्वळ नफा राहतो? आपली एक बॅच 45 दिवसाने जाते. त्याच्यानंतर साप वगैरे धुवून वगैरे काढण्यासाठी आपल्याला वेळ जातो, कालावधी. म्हणजे एक बॅच म्हणजे 2 महिन्याची बॅच पकडायची. 2 महिन्याला आपल्याला 1,80,000, 1,70,000-80,000च्या दरम्यान आपल्याला याचा मोबदला मिळतो. सर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि स्वतः व्यवसाय करणे यामध्ये काय फरक आहे? स्वतः व्यवसाय करणे म्हणजे आपण पक्षी मोठा करू शकतो, पण आपण एक तर मार्केटिंग करू शकत नाही. त्यासाठी कंपनी फार्मिंगचा असेल तर कंपनी स्वतः विकू शकते पक्षी, आपल्याला त्याचं टेन्शन राहत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे कंपनीचा रोजच्या रोज सुपरवायझर येतात, त्यामुळे आपल्याला माहिती वेळच्या वेळी सगळी मिळते आणि आपण आपल्या सिस्टमनं चांगल्या पद्धतीने केलं तर काही टेन्शन राहत नाही. तर कंपनी कोणताही तोटा जरी झाला तर कंपनी सहन करू शकते, पण कोणताही तोटा झाला तर आपण सहन करू शकत नाही ना. त्यासाठी कंपनीचं आपल्याला बरं पडतं. एखाद्या नवीन शेतकऱ्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर आपण काय संदेश द्याल? तरुण वर्गाला नोकरी इकडं तिकडं मिळत नाही. नोकरी मिळत नसल्यामुळं तरुण वर्गाला एकच सांगू इच्छितो की मी शेतीपूरक धंदा या आणि करण्यास काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही.